हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। वंदे मातरमच्या या सार्धशती समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री मंगलप्रभात लोढाजी, श्री आशिष शेलारजी, मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी, अप्पर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा, ज्यांनी अतिशय सुंदर वंदे मातरमचं गायन केलं, त्या पद्मश्री पद्मजा फिनाणी जोगळेकर, या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे सर्व प्रमुख अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, या कार्यक्रमाकरता विशेषतः आपले पूर्व सैनिक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी देखील उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। आज वंदे मातरम या प्रेरणा गीताला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। आपल्या सगळ्यांना आशिषजींनी देखील कल्पना दिली की 150 वर्षापूर्वी याचं लेखन हे बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी पूर्ण केलं। खरं तर बंकिमदा हे त्यावेळच्या इंग्रजांच्या सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी होते, पण ज्यावेळी त्यांनी इंग्रजी सरकारची जुलमी राजवट पाहिली, त्यावेळी त्यातनं व्यथित होऊन त्यांनी काही लिखाण सुरू केलं होतं आणि त्याचवेळी गॉड सेव्ह द किंग किंवा गॉड सेव्ह द क्वीन अशा प्रकारचं जे एक ब्रिटनचं राष्ट्रगीत होतं, ते गाण्याचा पायंडा हा इंग्रजी हुकुमतीने त्या काळामध्ये काढला होता आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचं गायन सुरू झालं होतं आणि ते बघून बंकिमदा अत्यंत व्यथित होते आणि या व्यथित वेदनेतून त्यांच्या साहित्यातून एक हा आविष्कार वंदे मातरम नावाचा त्या ठिकाणी तयार झाला। खरं म्हणजे त्यांनी 1870 मध्ये लिखाण सुरू केलं होतं, पण हे जे काही पूर्ण त्यांनी केलं ते साधारणपणे 1875 ते 76 दरम्यान आणि आजच्याच दिवशी त्यांनी हे कार्य पूर्ण केलं होतं। आणि आनंद मठ, ज्याची आता एक मराठी प्रत देखील आम्हाला भेट म्हणून दिलेली आहे, या आनंद मठचं लिखाण करताना त्याच्यामध्ये संकल्पनाच त्यांनी ही मांडली होती की कशा प्रकारे एक योगी हा इंग्रजांच्या हुकुमतीमुळे जी काही जुलूम चाललेले आहेत त्या जुलमांच्या विरुद्ध बंड पुकारतो आणि समाजामध्ये प्रेरणा निर्माण करून त्या ठिकाणी या जुलमी राजवटीच्या विरुद्ध लोकांना उभा करतो। अशा प्रकारचा हा संपूर्ण त्या ठिकाणी साहित्याचा आविष्कार त्यांनी तयार केला आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ ठाकूरांनी वंदे मातरम गायलं आणि ते गायल्यानंतर ते वंदे मातरम हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणात गाणं सुरू झालं, केवळ तेवढंच नाही तर वंदे मातरम हे घोषवाक्य तयार झालं आणि त्या काळामध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी हे पेपर काढत होते, न्यूजपेपर काढत होते, वर्तमानपत्र काढत होते, त्या सगळ्यांनी आपल्या वर्तमानपत्रावर वरती वंदे मातरम लिहिणं सुरू केलं आणि खरं वंदे मातरम हे राष्ट्रीय प्रेरणेचं गीत झालं ते वंगभंगाच्या चळवळीमध्ये। ज्यावेळी इंग्रजांनी बंगालचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या विरुद्ध
कोलकाताच्या टाउन हॉलमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात लोक जमा होण्याची सुरुवात झाली. बघता बघता टाउन हॉल भरला, आजूबाजूची घरं भरली, रस्ते भरले. 30,000 लोक हे त्या ठिकाणी टाउन हॉल आणि आसपास दाटीवाटीने बसले होते. जी काही प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी मार्गदर्शनाला येणार होती त्यांना यायला थोडा वेळ होता. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा कोणीतरी त्या ठिकाणी घोषणा दिली, वंदे मातरम. आणि मग इतरांनी त्याला प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देता देता 30,000 लोक हे वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरमचा जयघोष करू लागले. आणि त्यानंतर पहिल्यांदा सामूहिकरित्या 30,000 लोकांनी ते वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं. आणि त्यानंतर वंगभंग चळवळीचं एक प्रकारे प्रेरणा गीत, संघर्ष गीत हे वंदे मातरम झालं. त्या दिवसापासनं सगळीकडे इंग्रजांच्या विरुद्ध वंदे मातरम म्हणत लढा सुरू झाला. रोज सकाळी प्रभात फेऱ्या निघायच्या, त्यामध्ये वंदे मातरम, कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम, आंदोलनामध्ये वंदे मातरम, हल्ला केला तर वंदे मातरम. अशा प्रकारे या वंगभंग चळवळीला त्या ठिकाणी खंडित करताना वंदे मातरमने संपूर्ण त्यावेळेचा जो समाज होता त्या समाजाला एकत्रित करून एका घोषवाक्याच्या खाली आणलं. आणि जात धर्म पंथ सगळं विभाजन विसरून संपूर्ण भारतीय हे एकत्रित आले आणि त्यांनी वंदे मातरमच्या अधिपत्याखाली या वंगभंग चळवळीचा मुकाबला केला. आणि तेव्हापासनं एक प्रकारे राष्ट्रगान म्हणून वंदे मातरम प्रस्थापित झालं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य संग्राम सेनानी ज्यांना त्या ठिकाणी फाशी झाली ते फाशीवर जातानाही वंदे मातरम म्हणायचे. वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही संस्था त्या काळामध्ये तयार झाल्या, मग अगदी अहिंसेतून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे असे म्हणणारे या देशातले जे नेते होते त्या नेत्यांकरताही वंदे मातरम हेच महत्वाचं घोषवाक्य झालं. तर क्रांतिकारकांना दिशा देणाऱ्या लोकमान्य टिळकांपासनं तर पलीकडे क्रांतिकारकांची एक संपूर्ण जी मांदियाळी तयार झाली, या संपूर्ण मांदियाळीने वंदे मातरमलाच आपलं घोषवाक्य केलं. आणि वंदे मातरम हा एक प्रकारे स्वातंत्र्याच्या परवलीचा शब्द तयार झाला. आणि मला असं वाटतं की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान वंदे मातरमने दिलं. 1907 साली ज्यावेळी पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असेल हा झेंडा तयार करण्यात आला, त्या झेंड्यावरही त्या ध्वजावरही वंदे मातरम लिहिण्यात आलं. महात्मा गांधी आपल्या प्रत्येक पत्राचा समारोप हा वंदे मातरमनी करायला लागले. आणि त्यातून खऱ्या अर्थानं वंदे मातरम एक प्रकारे आपलं राष्ट्रगान म्हणून त्याच वेळी पूर्णपणे लोकांमध्ये रुजलं. आपल्याला माहिती आहे की भारताच्या संविधानाच्या निर्मितीनंतर त्यावेळी 2 मतप्रवाह होते. एक मतप्रवाह होता की जनगण मन हे आपलं राष्ट्रगान असेल, दुसरा मतप्रवाह होता वंदे मातरम असेल. त्यावेळी संविधानकारांनी हा निर्णय केला की हे दोन्ही आपले राष्ट्रगान असतील. जो सन्मान जनगण मन या राष्ट्रगीताला मिळेल तोच सन्मान वंदे मातरम या राष्ट्रगानाला मिळेल, अशा प्रकारचा निर्णय त्या काळामध्ये घेतला. आणि म्हणून आपल्या संविधानाने राष्ट्रगानाचा दर्जा हा या ठिकाणी वंदे मातरम या गीताला दिलेला आहे. आणि आजही 150 वर्ष झाले तरी वंदे मातरम एक प्रकारे आपल्या भारताला दिशा देणारं गीत आहे की ज्या गीतामध्ये आपल्या मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे. त्या मातृभूमीची शक्ती ती कशा प्रकारे मातृभूमी सुजलाम सुफलाम होऊन आपलं भरण पोषण करते, ती मातृभूमी कशा प्रकारे दुष्टांचं निर्दालन करते, अशा प्रकारचं संपूर्ण भाव या मातृभूमी करता
या गीताच्या माध्यमातून तयार झालेला आहे. अलीकडच्या काळात काही लोक वाद करतात, आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही अशा प्रकारे म्हणतात, हे धार्मिक गीत आहे अशा प्रकारे म्हणतात. त्यांना हे माहिती नाही की स्वातंत्र्य लढ्यामध्ये जाती, पंथ, धर्म, भाषा सगळे भेद विसरून प्रत्येकाने वंदे मातरमच म्हटलं होतं. त्यावेळी कोणाला असं वाटलं नाही की हे वंदे मातरम हे कुठल्या तरी एका धर्माचं गीत आहे, एका संस्कृतीचं गीत आहे. किंबहुना आपण जर बघितलं तर मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी आपल्या लेखणीतून त्या ठिकाणी हे लिहून ठेवलेलं आहे की वंदे मातरमला धार्मिक गीत म्हणणं ही सर्वात मोठी चूक ठरेल. हिंदू असो, मुस्लिम असो, या देशातला कोणी असो, त्या प्रत्येकाकरता प्रेरणा गीत आणि राष्ट्रगीत हे वंदे मातरम असलं पाहिजे. आणि वंदे मातरमने त्याच्या जीवनामध्ये एक प्रेरणा आली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आज ज्यावेळी हे 150 वर्ष पूर्ण झाले, एकीकडे देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी एक अतिशय मोठं या संदर्भातला कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि राज्यामध्येही आमचे मंगलप्रभात लोढाजी यांनी पहिल्यांदा ही संकल्पना मांडली की राज्याच्या प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक शाळेमध्ये वंदे मातरमचा कार्यक्रम झाला पाहिजे. केवळ गीतच नाही तर त्या गीताच्या मागची भावना, की जी भावना एकसंघ भारताची भावना आहे, जी सुजलाम सुफलाम भारताची भावना आहे, जी भारताला महागुरु बनवणारी अशा प्रकारची भावना आहे, जी आमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रतिपादित करणारी भावना आहे, ती भावना प्रत्येक तरुणापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि म्हणूनच मंगलप्रभातजींनी एक अतिशय बृहत कार्यक्रम तयार केला. सांस्कृतिक मंत्रालय जे आपलं आहे, आशिष शेलारजी यांनी आपल्या शालेय शिक्षण विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीनं हा संपूर्ण वंदे मातरमचा कार्यक्रम खालपर्यंत गेला पाहिजे या संदर्भात नियोजन केलं. आणि मला विश्वास आहे की वंदे मातरमचा हा कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा गेल्यानंतर जो भाव 1905 साली वंगभंगाच्या वेळी वंदे मातरम गीताने केला होता, किंवा जी भावना स्वातंत्र्य मिळताना ज्यावेळेस वंदे मातरम गायलं गेलं होतं त्यावेळी जी तयार झाली होती, तीच भावना पुन्हा एकदा संपूर्ण भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपण करू. आणि आपल्या प्रधानमंत्री महोदयांचं जे स्वप्न आहे, एक विकसित भारत, की ज्या भारतामध्ये विकास भी और विरासत भी अशा प्रकारचं जी भावना त्यांनी मांडली आहे, की ज्यामध्ये विकास तर करायचाच आहे, परंतु एक आमचा स्वर्णिम इतिहास देखील राहिलेला आहे, की ज्या इतिहासानं आम्हाला जगामध्ये एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी अनेक शतकांपूर्वी दिली होती. त्याच भूमिकेमध्ये पुन्हा एकदा भारत गेला पाहिजे. विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत, नालंदा आणि तक्षशिला सारख्या विश्वविद्यालयाच्या माध्यमातून जगाला ज्ञान देणारा भारत, भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान संपूर्ण विश्वात नेणारा भारत, अशा प्रकारचा भारत हा पुन्हा तयार करण्याकरता विकास भी और विरासत भी अशा प्रकारची जी भावना प्रधानमंत्री महोदयांनी मांडलेली आहे, त्याच्याकडे वाटचाल करण्याकरता संकल्पबद्ध होण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. तो संकल्प म्हणजे वंदे मातरम आहे. आणि म्हणून आपण सगळे या वंदे मातरमचा सन्मान करूया, अंकिमदांचा सन्मान करूया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया, एवढंच या निमित्ताने बोलतो. आता थोड्याच वेळात माननीय प्रधानमंत्री महोदय देखील आपल्या समोर या ठिकाणी वंदे मातरमच्या संदर्भात आपले प्रेरणापुंज मांडणार आहेत. त्यामुळे आपला जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना या दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.